नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय प्लॅटफॉर्मवरती. द्रव्य नंबर 10 आज आपण स्टार्ट करणार आहोत, जी की आपली वन शॉट सिरीज चालू आहे द्रव्यगुणाची. ती आपण बऱ्यापैकी कव्हर करत आलेलो आहोत. आपलं 10व्या नंबरचं द्रव्य चालू आहे. जर तुम्ही बघत असाल तर सिरियली बघा, कारण आपण पहिले तर सर्व इम्पॉर्टंट द्रव्य कव्हर करतो, जे की तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत, मस्ट आहेत. आता हे भृंगराज, त्याच्या आधी आपण जे पण द्रव्य बघितले ते सर्व इम्पॉर्टंट आहेत. जे पण आपण घेणार आहोत ते सर्व द्रव्य कसे आहेत, सर्व एक्झामला इम्पॉर्टंट आहे, मस्ट आहे. ठीक आहे, तर आपण चालू करू. द्रव्य नंबर 10, त्याचं नाव आहे भृंगराज. लॅटिन नेम आहे त्याचं इक्लिप्टा अल्बा. इक्लिप्टा अल्बा कशाचं नाव आहे? भृंगराजचं लॅटिन नेम आहे कूल. कूल कूल म्हणजे काय? फॅमिली, कंपोजिटी. त्यानंतर त्याचा पर्याय काय सांगितले तुम्हाला? मार्कव आणि केशरंजन. केशरंजन. आता बघा, केशरंजन, आपण रज्जन म्हणजे काय? रंगवणे. मग हे केस रंगवणारी वनस्पती आहे. मार्कव म्हणजे काय? केस पिकणे थांबवणारा. कुणाचे पिकत असतील, हा स्टुडंट मध्ये पण होतात ना, पांढरे केस होणे. कळलं का? मग तुम्ही पण वापरू शकता. ठीक आहे. मार्केटमध्ये बघा ना, आयुर्वेदिक मध्ये आपण जेव्हा एखाद्या दुकानात जातो आयुर्वेदाच्या, तिथं भृंगराज तेल वगैरे असं लिहिलेलं असतं, तेच आहे हे मार्कव वगैरे. त्याचे पर्याय नाव पडलेले आहेत, पण त्याचे मुख्य उपयोग खूप आहेत, असे भरपूर. स्वरूप बघा, क्षुप आहे, झुडूप आहे, पण उपयोग त्याचे खूप आहेत. कांड. कांड म्हणजे काय? त्वचा आणि जे काय त्याची साल आहे. गडद, काळपट, तपकिरी रंगाच्या फांद्या. तपकिरी. बघा काय करायचं अशा वेळी, शुभ लिहिलं का त्याचं, त्यानंतर त्याच्या स्वरूपामध्ये सर्व कांड, पर्ण, पुष्प, बीज यांचं एक एक इम्पॉर्टंट लाईन लिहायची आणि त्यानंतर तुम्ही मनाने एक्सप्लेनेशन करायचं. मनाने एक्सप्लेनेशन करायचं म्हणजे, आता कांड आहे म्हटलं, त्वचा आहे म्हटलं, त्याची साल आहे म्हटलं, कशी असेल? घट्ट असेल, परत अजून ती घनत्व स्वरूपाची असेल. बाकीची महत्वाची लाईन आहे ती पहिली लिहायची, गडद, काळपट, तपकिरी रंगाची. मग बाकीचे वैशिष्ट्य असतात सालीचे, त्वचेचे, ते लिहायचे. पर्ण, आता देहाकडे थोडे निमुळते, टोकाकडे थोडे लांबट, असे शब्द थोडे इम्पॉर्टंट लिहायचे. त्यानंतर मग हिरवट असतात वगैरे, अशा गोष्टी आपल्याला कळून जातात. पर्ण स्वरूप. पुष्प. पुष्पदंड कसे? त्याचे लांब आहेत. बीज, काळ्या जिऱ्यांप्रमाणे त्याचे बीज आहेत. प्रकार बघा त्याचे सांगितलेले आहेत तुम्हाला. 3 प्रकार तुम्हाला भृंगराज सांगितलेले आहेत: श्वेत, नील आणि पीत. त्याच्या रंगावरून, भृंगराज या फळाच्या रंगावरून तुम्हाला 3 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत: श्वेत, नील आणि पीत. उपयुक्तांग आहे पंचांग आणि बीज. त्यानंतर उत्पत्ती स्थान तुम्हाला सांगितलंय संबंध भारतात, पाणथळ भागात. ज्या ठिकाणी काय आहे? पाणथळ भाग आहे, त्या ठिकाणी सगळीकडे आपल्याला भृंगराज द्रव्याची वनस्पती पाहायला भेटते. रसपंचक बघा. चला, आपली ट्रिक, याची ट्रिक आहे भेंगरीज. भेंगरीज बघा, त्या नाव शब्दाच्या, द्रव्याच्या नावावरूनच ट्रिक पडलेली आहे, नामकरण झालेलं आहे भृंगराज भेंगरीज. त्याच्या आधी काय बघितलं? भारंगी, भंगो, भेंगरीज. चला पुढं चला, रसपंचक काढायला चला. रस, वीर्य, विपाक. चला काढा. तुम्ही काढलं तरी मला कसं कळणार आहे? रस, रस काय रे आता ह्याचा? काढा चला. आता वेलांटी दिलेली आहे, म्हणजे कुठला रस असेल याच्यामध्ये? तिक्त रस. परत वरती हे असा स्ट्रक्चर, काय म्हणतात त्याला? मात्रा. ह्याला काय म्हणतात? मात्रा. मग ह्याला कुठला रस दिलेला आहे आपल्याला इथं? कटुरस. वीर्य, वीर्य काय सांगितलंय मी तुम्हाला? जर जोडाक्षर नसेल तर उष्णवीर्य, जोडाक्षर असेल तर शीतवीर्य. जोडाक्षर आहे का? नाहीये, म्हणजे वीर्य कोणतं? उष्णवीर्य. विपाक, विपाक काय सांगाल तुम्ही? विपाक या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की जर लेटर्स कशा असतील इव्हन, तर कटु विपाक. आहेत का रे इव्हन? आहेत ना. 1 2 3 4 4 लेटर आहे, इव्हन लेटर आहे, म्हणजे कोणता विभाग झाला? कटु विभाग झाला. तिक्त, कटू, उष्ण, कटू, सर्व गोष्टी कशा आहेत रे? थोड्या बघा ना, थोड्या कशा गोष्टी आहेत या? वातवर्धक आहेत का? वातवर्धक म्हणजे कफ शामक आहेत. सर्व गुणांनी कसं असेल ते? कफक ना असेल, बरोबर आहे. आणि उष्ण कसं आहे? वातक नाही, उष्ण गुणामुळे. ठीक आहे. मुख्य कर्म बघा त्याचं: केश, कृमेग्न, त्वच, दंत्य, नेत्र. बघा, भृंगराज आपण फक्त आतापर्यंत कशासाठी ऐकलं होतं? केसांसाठी. पण इथं बघा, त्यांनी त्वचेसाठी पण सांगितले, दंतासाठी पण सांगितले, दंताचे रोग असतील, नेत्र, डोळ्यासाठी पण सांगितले, कृमिग्न सांगितलंय, अँटीमायक्रोबियल. केश तर आहेच मुख्य कर्म. ठीक आहे. अग्निकर्म आहे केश. बघा, आचार्य चरकांनी फक्त केशावर फोकस केला होता.
भावप्रकाश निगंडोंनी केश त्वच दंते नेत्र एवढे मुख्य कर्म सांगितले त्याचे. मात्रा सोरस सांगितली 5 to 10 ml, 5 ते 10 ml तुम्हाला एखाद्या पेशंटला देताना भृंगराज लावायला सांगायचं आहे त्यांना. तुम्ही काय देताय ते सोरस असेल तर 5 ते 10 ml. कल्प आहे भृंगराज तेल. ठीक आहे, हे झालं आपलं भृंगराज द्रव्य विद्यार्थी मित्रांनो. तर भेटूया आपण नेक्स्ट द्रव्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच.